इति पिसो भगवारहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरिसधम्मसारथि सत्था देवमनुस्सारं बुद्धो भगवाति। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। एकं धम्मं यतीतस्स सुसावादिस्स जनुत्तनो वितीनि परलोकोस्स नथि पापं अकरीय न कदरिया देवलोकं वज्जन्ति बालाहवे न संपसन्ति दानं धीरो च दानं अनुमोदमानो तेनेव सोहोति सुखी परथ। समग्र विश्वाला दुःखमुक्तीचा महान असा आर्य संदेश देणारे तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा सुविख्यात पवित्र पूजनीय बौद्ध धम्म तथागताच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा तथागत निर्मित पवित्र भिक्खू संघ बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संपूर्ण रत्नांना अभिवादन आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्वप्रथम करतो। आज श्रावस्ती बुद्ध विहारामध्ये बौद्ध धम्म फाउंडेशन मनमाड आयोजित चलो बुद्ध की ओर वर्षाबास 2024 मनमाड या कार्यक्रमामध्ये आपण सर्वजण धम्मप्रवचन ऐकण्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित आहोत। चलो बुद्ध की ओर या प्रवचन मालिकेमध्ये हे दुसरं वर्ष आपण सर्वजण या ठिकाणी पूर्ण करत आहोत। येणाऱ्या काही दिवसामध्ये तुमच्या या सुंदर अशा चाललेल्या धार्मिक कार्यक्रमाचे 2 वर्ष पूर्ण होतील। तर त्यासाठी आपल्या सर्वांच्या प्रती खूप खूप मंगलमैत्री सर्वप्रथम या ठिकाणी व्यक्त करतो। इथे श्रावस्ती बुद्ध विहारामध्ये ज्या भंतेजींचं अधिष्ठान आहे असे भंते उपाली बोधी यांच्याविषयी सुद्धा साधुवाद आणि मंगलमैत्रीची भावना व्यक्त करतो। आयोजक सुनील पगारे, संस्थापक बौद्ध धम्म फाउंडेशन मनमाड, या संपूर्ण कार्यक्रमाला बोधाचार्य विलास आहिरे, आर पवार आणि सर्व बौद्ध धम्म फाउंडेशन कार्यक्रम समिती आणि साऱ्यात महत्त्वाचे तुम्ही, आपल्या सर्वांचं मी खूप खूप कौतुक करू इच्छितो या उद्देशाने की आपण दररोज या बुद्धविहारामध्ये येऊन सातत्यपूर्ण धम्माची चळवळ राबवत आहात आणि दररोज 1-1.5 तास का होईना
परंतु धम्माच्या संपर्कामध्ये आहात, जेणेकरून तथागत सम्यक संबुद्धांचा दुःखमुक्तीचा मार्ग आपल्या सर्वांना अधिक अधिक समजावा आणि समजलेल्या त्या मार्गाने तुमचं कल्याण व्हावं. प्रिय उपस्थित उपासक आणि उपासिकांनो, मला वाटते तिसऱ्यांदा इथे येतोय. 2 वेळेस मला गर्दी चांगली होती, पण तिसऱ्या वेळेस काय गर्दी बरोबर दिसली नाही. अशी गर्दी वाढत राहो. आता ठीक आहे, काही हरकत नाही. काही लोकांना कामं असतात, काही लोकांना दर दिवशी येता येत नाही. गर्दीपेक्षा दर्दी लोक महत्त्वाचे असतात आणि मला वाटते की मनमाडचे लोक दर्दी आहेत, है ना. कारण सुनील पगारेंचा फोन आल्यानंतर मला आनंद या गोष्टीचा होतो की मी अशा लोकांमध्ये जातोय की जे लोक खरंच अगदी कान देऊन आणि ध्यान देऊन ऐकतात, है ना. कान देऊन आणि ध्यान देऊन ऐकतात. त्यामुळे आम्हाला उत्सुकता असते. परंतु बऱ्याच कार्यक्रम आहेत. आता आमचा वर्षावास आहे, 17, 18, 19, 20 ऑक्टोबर महिन्यातल्या 4 दिवस आमच्या वर्षावासाचा कार्यक्रम असल्यामुळे त्याची आमच्या पाठीमागे धावपळ आहे. जास्त वेळ काय तुम्हाला देता आला नाही, परंतु जेवढा वेळ तुमच्यासोबत होतो ना, तेवढा वेळ मी मागेही सांगितलं होतं आणि आज सुद्धा सांगतो की जेवढा वेळ तुमच्यासोबत असतो ना, तर असं वाटते की मी बुद्धकालीन श्रावस्तीच्या बुद्धविहारामध्ये आहे. कारण या तुमच्या विहाराचं नाव सुद्धा श्रावस्ती बुद्धविहार आहे. तर मायमाऊल्यांनो, उपासक उपासिकांनो, आपल्या सर्वांसाठी खूप खूप मंगलमैत्री अर्पण करतो. कारण तुमच्यासारखे लोक आहेत म्हणून हा सगळा कार्यक्रम सुरू आहे. आता मी 2 दिवसापूर्वी जेव्हा मला पगारेंचा फोन आला तेव्हा मी असा विचार करत होतो, किती मोठा खर्च आहे, है ना. प्रत्येक वेळेस एक प्रवचनकर येतात, भंतीची लोक येत आहेत, त्यांच्या जाण्याचा येण्याचा त्यांच्या आर्थिक दानाचा खर्च किती मोठा खर्च आहे. पण एवढं सारं तुम्हाला काहीतरी मिळायला पाहिजे या उद्देशानं करत आहात, तर तुमच्या दातृत्वासाठी पुन्हा एकदा मंगलमैत्री मी अर्पण करतो. आजी धम्मपदातली 176 आणि 177 या 2 गाथा तथागत सम्यक संबुद्धांनी अतिशय महत्त्वाच्या सांगितलेल्या आहेत. उपस्थितांनो, आजचा जो काही उपदेश आहे तो अतिशय आपण स्मृती संपर्जन्य युक्त होऊन ऐकाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आजच्या या दोन्ही गाथेच्या स्वरूपामध्ये आलेल्या 2 कथा अतिशय महत्त्वाच्या आहेत. एक कथा 176 गाथेच्या संदर्भामध्ये आलेली कथा जी आहे त्यामध्ये असत्यवादी विचारसरणीचे लोक, तुमच्या आमच्या भाषेमध्ये मिथ्या दृष्टीमध्ये वावरत असलेले लोक, यांचं अकल्याण कसं होते, म्हणजे हे दुर्गतीस कसे जातात किंवा यांचा मृत्यू कशा पद्धतीने होतो, या संदर्भातली पहिली म्हणजे 176वी गाथा आणि त्या संदर्भात आलेली एक चिंचा मानविकी नावाच्या प्रिव्रज्यकीची कथा आहे. 177वी जी गाथा आहे त्या गाथेसाठी प्रसेनजित राजाच्या 2 अमात्याच्या संदर्भामध्ये आलेला सुंदर असा उपदेश आहे. तर ते दोन्ही उपदेश आपण आजच्या या आपल्या धम्म वर्गामध्ये श्रवण करण्याचा प्रयत्न करूया. तथागत सम्यक संबुद्धांनी जे काही केलं ते संपूर्ण मानवाच्या कल्याणासाठी केलेलं आहे. तथागत सम्यक संबुद्धांचं एक एक वचन हे मानवाच्या उत्थानाचं आहे. तथागत सम्यक संबुद्धांनी दिलेली प्रत्येक गाथा हे मानवाच्या सुखासाठी आहे, त्याच्या कल्याणासाठी आहे. पण झालं असं, जेव्हा तथागत सम्यक संबुद्धांच्या धम्मप्रचाराची मोहीम सुरू झाली ना,
तेव्हा विरोधक सुद्धा तशाच पद्धतीनं वाढायला लागले होते. आपण पाहतो त्या काळात असलेल्या संप्रदायामध्ये जवळजवळ 64 प्रकारच्या संप्रदायामध्ये 62 प्रकारचे मतप्रवाह होते. संप्रदाय किती होते? 64 आणि 62 प्रकारचे मतप्रवाह. तुमच्या आमच्या भाषेमध्ये समजून घ्यायचं झालं तर आता जे काही छोटे छोटे संप्रदाय आहेत, आता जे काही छोटे छोटे धर्म आहेत, है ना, म्हणजे भारतामध्ये असलेले आता या काळचे संप्रदाय धर्म, असेच संप्रदाय बुद्ध काळात सुद्धा होते आणि त्यांची संख्या होती 64. या 64 प्रकारच्या संप्रदायामध्ये 62 प्रकारचे मतप्रवाह होते. आता वेगवेगळ्या धर्माचा वेगवेगळा मतप्रवाह असतो, वेगवेगळ्या संप्रदायाचा वेगवेगळा मतप्रवाह असतो. तथागत सम्यक संबुद्धांनी त्या काळी या 62 प्रकारच्या सर्व संप्रदायांच्या मतांचं खंडन केलं होतं. साहजिक आहे, त्यांना असं वाटत होतं की तथागत सम्यक संबुद्धांनी या भारतामध्ये जम्बूद्वीपामध्ये धम्मक्रांती करून आमचे दुकानं बंद केले ना. त्यांना असं वाटत होतं की आमचे दुकानं बंद झाले, कारण 62 प्रकारच्या संप्रदायाचे दुकानं हे अंधश्रद्धेवर चालू होते, बुवाबाजीवर चालू होते, कर्मकांडावर चालू होते, व्रत वैकल्पावर चालू होते. तर यामध्ये शाश्वत पद्धतीचं कुठलंच स्वरूप त्या काळात अस्तित्वात नव्हतं. झालं असं की तथागत सम्यक संबुद्ध जेतवनामध्ये विहार करत असताना, अनाथ पिंडकाच्या जेतवनात विहार करत असताना, तिथे तथागताला, तथागताच्या धम्माला आणि तथागताच्या भिक्खू संघाला बदनाम करण्याचं एक कटकारस्थान रचल्या गेलं. लक्षात घ्या, ते काम 2600 वर्षापूर्वीपासून ते आतापर्यंत सुरू आहे. बुद्धाला संबोधीची प्राप्ती झाली, बहुजन हिताय बहुजन सुखाय या माध्यमातून तथागत सम्यक संबुद्ध धम्म प्रचारार्थ फिरू लागले. तथागताच्या उपासकांची संख्या वाढू नये, भिक्खू संघाचा सन्मान करणाऱ्या लोकांची संख्या वाढू नये, या उद्देशानं त्याही काळात कटकारस्थान करण्यात आली होती. आणि आजही ते बऱ्याच प्रमाणामध्ये कटकारस्थान सुरू आहेत. फरक थोडासा वेगळा आहे, फरक थोडासा वेगळा आहे. त्या काळात षड्यंत्र करत असताना षड्यंत्रकारी हे समोरासमोर षड्यंत्र करायचे, है ना. पण आज जे काही बौद्ध धम्माला बदनाम करण्याचं षड्यंत्र सुरू आहे, बऱ्याच वेळेस तुमच्याकडे येणारे मेसेज, येणारे व्हिडिओ, याच्यामध्ये काही राहते आणि नाव खाली असते बुद्धाचं नाही तर बाबासाहेबांचं. आमचे लोक इमोशनल, आम्हाला वाटतं की खरंच बुद्ध धम्माचाच काहीतरी विचार असेल, बाबासाहेबांचाच विचार असेल. अजिबात नाही. तर आधुनिक स्वरूपातलं बौद्ध धम्माला बदनाम करण्याचं हे षड्यंत्र तुम्हाला आम्हाला अचूकपणे वेधावं लागेल. लक्षात घ्या, जोपर्यंत आम्ही सुज्ञ होणार नाही तोपर्यंत आम्हाला खऱ्या अर्थाने इथला वाढलेला बौद्ध धम्म आणखी वाढवता येणार नाही आणि टिकवता सुद्धा येणार नाही. मी आभार आणि आपल्या सर्वांप्रती मंगल मैत्री सुरुवातीला यासाठीच मानले की तुम्ही आहात म्हणून आम्ही जिवंत आहोत असं आम्हाला कधी कधी वाटतं. का तुमच्यासारखे लोक जे ध्येयानं पेटून उठलेले आहेत, वर्षभर राबत आहेत आणि वर्षभर बुद्ध विहाराशी जोडल्या गेलेल्या आहेत, तर ही खरी तुमची दातृत्वाची भावना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम, तथागत भगवान बुद्धाचं काम आजही या भारतामध्ये सुरू आहे. याचं ज्वलंत उदाहरण मनमाडवासियांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. सज्जन हो,
मग अशा या षड्यंत्रकारी ज्या काही घटना बुद्ध काळात अनेक घडल्या, ही एकच घटना नव्हती, ही चिंचा एकच नव्हती, तर असे अनेक गहनी, परिव्राजक, ब्राह्मण, संन्यासी, राजे, राजपुत्र, व्यापारी यांच्या माध्यमातून यांना वश करून या 62 प्रकारच्या विचारसरणीवादी लोकांनी या लोकांच्या मस्तकावरती आपली हुकूमत गाजवली आणि त्या माध्यमातून बुद्धाला, धम्माला, संघाला बदनाम करण्याचे षड्यंत्र त्या काळापासून सुरू होते. या प्रवचनाच्या माध्यमातून कोणाच्या भावना आम्हाला दुखवायच्या नाही आहेत, कोणाला हीन आम्हाला मानायचं नाही आहे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हणतात की तुम्हाला आम्हाला येणाऱ्या पिढीला जर काही द्यायचं असेल तर तुम्ही आम्ही आमचा इतिहास दिला पाहिजे, कारण जे लोक इतिहास विसरतात ते लोक इतिहास घडू शकत नाहीत ना, आहे का नाही. आता जे काही आम्ही वाचू लागलो, जे काही तुम्ही ग्रंथ निवडला, धम्मपद, अट्टकथा, या धम्मपदामध्ये 423 गाथा, 26 वर्ग हे असेच आलेत का? प्रत्येक गाथेला एक अर्थ आहे, प्रत्येक गाथा कुठे बोलली याचा संदर्भ आहे, याचा सबूत आहे. आणि म्हणून हे सगळं लिखाण, हे सगळं लिटरेचर, हे सगळं साहित्य खरं आहे, ही त्याची पोचपावती आहे. जेव्हा तथागत सम्यक संबुद्ध जेतवणात होते, जेतवणामध्ये वास्तव्याला असताना तेथील सारेच लोक तथागत सम्यक संबुद्धांचे उपासक होते, उपासिका होते. वेगवेगळ्या जातीतले, धर्मातले, पंथातले, संप्रदायातले साधू, संन्यासी, राजे, राजपुत्र, व्यापारी असे विविध स्तरातून लोक तथागत सम्यक संबुद्धांचं अनुयायित्व स्वीकारून तथागत सम्यक संबुद्धाच्या धम्माचा प्रचार करावा या उद्देशानं जोडल्या गेलेले होते. साहजिक आहे, एखादा व्यक्ती दुसरा धर्म, दुसरा संप्रदाय, दुसरा विचार सोडून जर तिसऱ्या विचारधारेत जात असेल तर ज्या विचारधारेतून आला तेच लोक त्याला बदनाम करण्याचं षड्यंत्र तयार करतात. हा इतिहास आहे आणि भारताला लागलेला तो कलंक आहे असंही म्हटलं तरी हरकत नाही. इथले साहित्यिक लोक या भारताला लागलेला तो कलंक आहे असं म्हणतात. म्हणजे चांगल्या लोकांची अवहेलना या भारतामध्ये सदोनित झालेली आहे, परंतु ते चांगले लोक हाल अपेष्टा सहन करून मरून गेल्यानंतर मग त्यांची पुतळे बांधण्याची पद्धत या भारतानं स्वीकारली. म्हणजे जिवंत आहे तोपर्यंत त्याचा विचार घ्यायचा नाही आणि मेल्यानंतर मग त्याच्या पुतळ्याला हार टाकायचे, आहे का नाही. बुद्धाच्या बाबतीत हेच झालं, बुद्धाच्या बाबतीत हेच झालं. तथागत सम्यक संबुद्ध जेतवणामध्ये असताना जो जो उपासक उपासिका यायचे तथागत सम्यक संबुद्धाच्या धम्म प्रवचनामध्ये तल्लीन होऊन जायचे. कोणी श्रोतापन्न व्हायचे, कोणी सकृतागामी व्हायचे, कोणी अनागामी व्हायचे, कोणी अरहंत व्हायचे. कोणी बसल्या जागी म्हणायचे की भगवान आजपासून मी तुमचा भिक्खू, तुमच्या भिक्खुनी संघाची भिक्खुणी, आजपासून मी तहयात मरेपर्यंत बौद्ध धम्माची सेवा करण्यामध्ये माझं सर्वस्व पणाला लावीन. मग इतर संप्रदायातले लोक त्यावेळी तथागत सम्यक संबुद्धांची अवहेलना करायचे, तिरस्कार करायचे आणि काही काही तर असे म्हणायचे बहादर की या श्रमण गौतमाजवळ काहीतरी जादूटोणा आहे बरं, है ना. काही काही काय म्हणायचे. आता काही लोकांना टिंगलच करायची असते, काही लोकांना अवहेलनाच करायची असते आणि म्हणून ते असे म्हणायचे अरे या जेतवनात बुद्धांकडे गेलेला माणूस पुन्हा आमच्याकडे परत येत नाही, आम्हाला दान देत नाही, आमची वंदना करत नाही, आम्हाला मुजरा करत नाही, आम्हाला मानवंदना करत नाही, आम्हाला बसायला आसन देत नाही, आम्हाला भोजन देत नाही, आम्हाला वस्त्र देत नाही. याचा अर्थ जेतवनामध्ये असलेल्या तथागत सम्यक संबुद्धाजवळ काहीतरी जादूटोणा आहे, है ना. काहीतरी जादूटोणा आहे. बरेच प्रकार तुम्ही आम्ही पाहतो. अज्ञानी लोक अशा लोकांकडे जातात आणि तो माणूस मस्त बसलेला असतो आणि तो म्हणतो छू, आणि त्या बसलेल्या माणसाला वाटते की आपलं झालं कल्याण, है ना. बरेच प्रकार आहेत, असंख्य प्रकार आहेत आणि हे बुद्ध काळापासून सुरू आहेत.
हे बुद्ध काळापासून सुरू आहेत आणि हे सारे लोक बुद्धाच्या विरोधात होते आणि त्यांनी असा प्रचार उठवला की या बुद्धांजवळ ना काहीतरी कला आहे, काहीतरी विद्या आहे, कारण एकदा जेतवनात गेलेला माणूस पुन्हा आमच्याकडे येतच नाही, करावं काय? षड्यंत्र आखल्या गेलं. तथागत सम्यक बुद्धांना बदनाम करण्याचं एक षड्यंत्र आखल्या गेलं. षड्यंत्र ज्या स्त्रीच्या माध्यमातून आखल्या गेलं त्या स्त्रीचं नाव होतं चिंसा मानविका. एक प्रसिद्ध गाणं आहे, तुम्हाला आठवत असेल. मलिन करण्या इब्रतीला घातीला गोंधळ, चिंचा नारीन तथागतावर घेतला आळ. आनंद शिंदेचं गाणं आहे ते, है ना? तर या गाण्याच्या अर्थातून आपल्याला लक्षात येतं की एक जेतवनाच्या बाजूला जिथे अनाथ पिंडकाने जेतवन दिलं होतं ना, त्या जेतवनाच्या बाजूला तीर्थंकाराचा एक मोठा आश्रम होता. ही चिंसा मानविका जी होती, या चिंसा मानविकेच्या माध्यमातून तीर्थंकारांच्या वतीनं तथागत सम्यक बुद्धाला बदनाम करण्याचं षड्यंत्र त्या काळात रचल्या गेलं. काय झालं? लक्ष देऊन ऐका. तुम्ही आम्ही चाणाक्ष असल्याशिवाय, है ना, तुम्ही आम्ही बुद्धीचा उपयोग केल्याशिवाय माणसासारखं तुम्हाला आम्हाला जगता येणार नाही आणि माणसासारखं जगवणाऱ्या बौद्ध धम्माचं रक्षण सुद्धा तुम्हाला आम्हाला करता येणार नाही. या चिंसा मानविकेला तीर्थंकरांच्या माध्यमातून सांगण्यात आलं की चिंचा, तुला माहित नाही का, तुला माहित नाही का आपल्या धर्मांची विटंबना होऊ लागलेली आहे की बुद्ध जेतवनात येण्याच्या अगोदर जिकडे तिकडे आमचा बोलबाला होता. रस्त्याने तीर्थंकार जात असताना सारे लोक त्यांना वंदना करायचे, सारे लोक त्यांना भोजन द्यायचे, सारे लोक त्यांची सेवा करायचे, सारे लोक त्यांना दान धर्म द्यायचे. आणि चिंचा, तू बघतेस ना की आज ही कशा स्वरूपातली परिस्थिती आपल्या संप्रदायावर, आपल्या धर्मावर आली. ती म्हणाली तिच्या गुरुला, जे काही तीर्थंकार होते त्या सर्व तीर्थंकारांना ती म्हणाली की गुरुजी, मी यासाठी काय करू शकते? सारे म्हणाले, तू जे करू शकते ते कोणीच करू शकत नाही, कारण इथे फक्त दोनच गोष्टी महापुरुषाला बदनाम करतात. एक म्हणजे स्त्री आणि दुसरं म्हणजे मदिरा, है ना? इतिहास जर वाचला आम्ही तर नाना तऱ्हेच्या आमच्या महापुरुषांना छळलं या दोन गोष्टीमुळे. जोपर्यंत खरा शंभू छत्रपती आम्ही वाचायला घेतला तेव्हा समजलं की आमच्या स्वराज्याचा रक्षक असा तसा नव्हता, पण इथल्या लेखकांनी आणि इथल्या साहित्यिकांनी त्या आमच्या स्वराज्याच्या रक्षकाला लांछन लावू लावू बदनाम करून टाकलं. आणि इथल्या साहित्यिकांनी लिहून ठेवलं की छत्रपती संभाजी महाराज रंगेल होते, दारू पिणारे होते. जेव्हा खरा इतिहास वाचतो ना तेव्हा समजतं की छत्रपतीचा तो पुत्र साधा सुद्धा नव्हता, स्वराज्याचा रक्षक होता. हा खरा इतिहास जोपर्यंत आपण वाचत नाही तोपर्यंत आपल्या लक्षात येत नाही. मग इथे सुद्धा याच परिस्थितीमध्ये तिचा ब्रेन वॉश करण्यात आला. हा शब्द आपण सर्रास ऐकतो, ब्रेन वॉश करणे. आता हा ब्रेन वॉश ही जी पद्धत आहे आजच्या काळात, ही धर्मांतरासाठी वापरल्या जाते. माकड उड्या मारण्यासाठी, या धर्मातून त्या धर्मात, त्या धर्मातून या धर्मात, है ना? आपण बरेच मोबाईलला बातम्या ऐकतो, टीव्हीला बातम्या ऐकतो, अनेक फेसबुकचे पेज वाचतो. त्याच्यामध्ये असं लक्षात येतं की या एवढ्या एवढ्या लोकांनी इकडे धर्मांतर केलं, तिकडे धर्मांतर केलं, असं झालं तसं झालं. हे सारं काही ब्रेन वॉशमुळे होतं. तथागत सम्यक बुद्धांनी मेंदू जागृत केला, लोकांचा मेंदू. आणि ह्याच मेंदू जागृत करण्याच्या कार्यामध्ये तथागत सम्यक बुद्ध त्यांचा भिक्खू संघ अव्वल होता, अव्वल. आणि म्हणून बदनाम करण्याचं षड्यंत्र रचल्या गेलं. बदनाम करण्याचं षड्यंत्र चिंचा मानविकीच्या माध्यमातून रचल्या गेलं.
आणि तिला सांगितण्यात आलं की आता तूच आमची माता आणि तूच आमची रक्षिता, आम्हाला फक्त तू वाचू शकते. ती म्हणाली, सांगा गुरुजी काय करू, तुम्ही म्हणाल त्या पद्धतीनं करेन. सगळ्या तीर्थंकरांनी सांगितलं की तुला तथागत सम्यक बुद्धाला बदनाम करायचं आहे, आळ घ्यायचा आहे. ती बोलली काही हरकत नाही, है ना, ती बोलली काही हरकत नाही. असंही बरेच लोक म्हणतात की स्त्री जातीमध्ये 32 प्रकारचे नखरे असतात, असे बरेच लोक सांगतात ना. जुन्या जाणत्या आया त्यांना माहीत असेल, तर ते आम्हाला माहीत नाही पहिला कोणता, दुसरा कोणता, 32वा कोणता. पण आम्ही ऐकलं की बाईमध्ये 32 प्रकारचे नखरे असतात, पण बायांना माहीत नाही पुरुषामध्ये 40 असतात. है ना, पुरुषामध्ये 40 असतात, बायांपेक्षा किती, 8 जास्त. आणि मग हिने सुद्धा असा विचार केला की मी माझ्या रूपाच्या माध्यमातून बुद्धांना बदनाम करेन, मी माझ्या चालण्याच्या माध्यमातून बुद्धांना बदनाम करेन, मी माझ्या बोलण्याच्या माध्यमातून बुद्धांना बदनाम करेन, आणि बुद्धाला बदनाम करेपर्यंत थांबणार नाही, मेले तरी बेहत्तर. याला म्हणतात ब्रेन वॉश करणे, याला म्हणतात ब्रेन वॉश करणे. पण बुद्धांनी सुद्धा अनेक भिक्खूंचे मेंदू जागृत केले होते, आणि ते भिक्खू म्हणायचे मेलो तरी बेहत्तर, परंतु लोकांना अंधश्रद्धेतून बाहेर काढूच. आणि हे लोक म्हणायचे मेलो तरी बेहत्तर, पण बुद्धाला बदनाम करू. याच्यात विजय कोणाचा होईल, सत्याचा की असत्याचा? सत्याचाच विजय होईल. आणि बुद्ध म्हणजे सत्य, भूत भविष्य वर्तमान काळातलं सत्य म्हणजे बुद्ध. आणि सत्य कोणाला झाकता येत नाही, लपवता येत नाही. इथे सुद्धा तेच झालं. या चीनच्या मानविकीनं ठरवलं, आता जिथे जेतवनात तथागत सम्यक संबुद्धांचं वास्तव्य होतं, त्या जेतवनाच्या बाजूला तीर्थंकरांचा एक मोठा आश्रम होता, है ना, तीर्थंकरांचा एक मोठा आश्रम होता. ही मानविका रोज सायंकाळी जाऊन त्या तीर्थंकरांच्या आश्रमामध्ये विश्राम करायची, आणि सकाळी सकाळी असे मोकळे थोडेसे केस वगैरे सोडून, चाल थोडीशी बदलून जिथून ये जा करायची लोक जेतवनात, तर त्या लोकांच्या समोरून सहज यायची. तिचा रोजचा नित्यक्रम सुरू झाला. हा नित्यक्रम जवळजवळ 8 महिन्यापर्यंत चालला. रोज उठणे, तीर्थंकरांच्या त्या आश्रमामध्ये जाणे, आणि मग असं दाखवणे लोकांना की मी रात्रभर जेतवनात थांबले आणि सकाळी सकाळी येऊ लागले. ही परिव्राजका होती, म्हणजे ग्रहत्यागी होती, तीर्थंकरांची ग्रहत्यागी होती. बघा, लोक घर कशाला सोडतात हो? लोक घर यासाठी सोडतात की मनातले दुश्मन मारण्यासाठी. परिव्रज्या, ग्रहत्याग, महाभिनिष्क्रमण हे जे काही शब्द आहेत ना, या शब्दामध्ये सोडायला सांगितलेलं आहे, धरायला सांगितलेलं नाही. आणि ग्रहत्याग केल्यानंतर, परिव्रज्या घेतल्यानंतर जर लोक सोडत नसतील, सोडणं त्यांना जमलं नसेल, तर मग त्यांच्या त्या ग्रहत्यागाचा काही एक अर्थ उरत नाही. ग्रहत्याग याचा अर्थ फक्त घर सोडणे नाहीये, तर मनातल्या प्रत्येक दुश्मनाला कापणे या अर्थाने घर सोडणे आहे. हे सुद्धा परिव्राजक होते, पण या बिचाऱ्यांनी काहीच सोडलं नव्हतं. तर मोह धरलेला होता, क्रोध धरलेला होता, मत्सरही त्यांच्या मनात होता, आणि एकमेकांना बदनाम करण्याचं षडयंत्र त्यांच्या मनात घेऊन ते चाललेले होते. या अर्थाने त्यांना काही सोडता आलं नाही. सातत्यपूर्ण सवय सुरू झाली, रोजचे फेरफटके मारणं सुरू झाले. आणि एकदा तथागत सम्यक संबुद्ध जेतवना दानापिंडकाच्या जेतवनामध्ये असंख्य भिक्खूंना उपदेश देत असताना 8 महिन्यानंतर बुद्धाच्या समोर उभी राहिली. नाव होतं चिंसा मानविका. बुद्धाच्या समोर उभी राहिली आणि बुद्धाच्या समोर उभी राहून बुद्धांना म्हणते की हे गौतम,
हे गौतम, तुम्ही काय लोकांना उपदेश देऊ लागलेत? तर हे पहा, आपल्या पोटाकडे हात दाखवून म्हणते, हे बघा, तुमच्यामुळे ही माझी अशी अवस्था झालेली आहे. तिने षडयंत्र केलं होतं की मी तथागताच्या सहवासात राहून गर्भवती झाले. बुद्धांना बदनाम करण्याचं त्या काळचं षडयंत्र बघा. तथागताच्या सहवासात राहून मी गर्भवती झाले अशा स्वरूपाचं तिला दाखवायचं होतं. जे काही तिनं पोटाला बांधायचं होतं ते काठ्या, लाकडाच्या वाट्या ज्या काही होत्या त्या बांधल्या आणि ती बुद्धाच्या समोर उभी राहिली. आता तथागत सम्यक संबुद्ध प्रवचन देत असताना काय 40-50 लोक असायचे का? नाही का? नाही, भिक्षूच मोजता यायचे नाहीत किती आहेत तर लोकांची तर गणतीच नाही. लाख लाख 2 लाख 3 लाख लोक असायचे. आजही ते जेतवन जाऊन पहा किती मोठा आहे. या टोकाहून त्या टोकाला जाता जाता पाय दुखतात. एवढं मोठं ते जेतवन आहे. आता ते जेतवन इकडून थोडंसं, तिकडून थोडंसं, इकडून थोडंसं लोकांनी घेऊ घेऊ ते जरा कमी करून टाकलं. पण त्यावेळेस बुद्धाच्या काळात किती असेल है ना? ती एवढी जागा त्या अनाथपिंडकानं सुवर्ण मुद्रा अंथरून विकत घेतली होती ना. किती महान पुण्यवान ती गोष्ट आहे. तिथे घडलेली ही घटना. त्या पोटाला लाकडाच्या वाट्या काठ्या बांधून ती आली आणि तिथे येऊन म्हणाली की गौतमा, चांगल्या चांगल्या गोष्टी शिकू नका. हे बघा तुमचं पाप. तुमच्या सहवासात राहून मी गर्भवती झालेली आहे. तथागत सम्यक संबुद्धांनी कुठलीच प्रतिक्रिया दिली नाही. बुद्ध स्मित हास्य करत होते. बुद्ध तिच्याकडे बघून स्मित हास्य करू लागले. बाकीच्या लोकांमध्ये चर्चा सुरू झाली. आता आजच्याही काळातला समाज आणि त्याही काळातला समाज, अर्ध्या हळकुंडानं पिवळा होणारा समाज ज्याला म्हणतो आपण. बरेच लोक शहानिशा करत नाहीत है ना? असतं काय तेच झालं ना आमच्या सोबत. बरेच लोक शहानिशा करत नाही. ऐकलं मोबाईलवर असल खरं, आलं फेसबुकला असल खरं, आलं टीव्हीला असल खरं, आलं पेपरला असल खरं, लागलं बॅनर असल खरं. आम्ही हाच विचार करतो ना. आणि इथे सुद्धा तेच झालं की वारंवार आम्हाला असत्य शिकवल्या गेलं आणि ते वारंवार ऐकल्यामुळे त्या असत्याला सुद्धा आम्ही सत्य म्हणून कबूल केलं. उदाहरणार्थ अंधश्रद्धा, कर्मकांड, बुवाबाजी, या साऱ्या गोष्टी आजच्याही समाजामध्ये आहेत ना. दुसऱ्यांचा काय विचार करता? बौद्ध लोक सुद्धा ह्या साऱ्या गोष्टी करतायत. बौद्ध लोक सुद्धा या साऱ्या गोष्टी करतायत. आणि म्हणून आजच्या घडीला सुद्धा हा विषय समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे. मला असं वाटते की बाबासाहेबांनी धर्मांतरित केलेला बौद्ध, महार 37 अर्थात बौद्ध, हा जर बौद्ध होऊन अंधश्रद्धा मिथ्या दृष्टीमध्ये असेल तर तो आणखी नरकातच आहे. नरकाच्या बाहेर नाही आला. कुठल्या तरी कान्याकोपऱ्यात, मेंदूच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये थोडीशी अंधश्रद्धा असेल ना तर तो बौद्ध नाही आहे. घरात कुठल्या तरी कान्याकोपऱ्यात काही जरी असल है ना तर तो बौद्ध नाही आहे. कारण बौद्ध हा कपड्यानं होत नाही. बौद्ध हा धर्मानं होतो का? नाही ना. बौद्ध म्हणजे धर्म नाही, बौद्ध म्हणजे जात नाही, बौद्ध म्हणजे पंथ नाही. बोला आता. बौद्ध म्हणजे धर्म नाही, बौद्ध म्हणजे जात नाही, बौद्ध म्हणजे पंथ नाही. आणि त्रिपिटकात एकदाही बौद्ध शब्द आला नाही. लक्षात? काय मानतो तुम्ही आम्ही? तर बुद्धांचा विचार मानतो. त्यालाच म्हणतात बुद्ध धम्म. धर्म हा तुम्हाला गुलाम करतो आणि धर्म तुमच्या मेंदूच्या साखळ्या खोलतो. तुमचा मेंदू अंधश्रद्धेमध्ये जखडलेला असतो ना, त्या अंधश्रद्धेच्या सगळ्या बेड्या तडातड तोडून टाकतो. त्याला धम्म म्हणतात. धर्मामुळे सत्यानाश होतो, धम्मामुळे कल्याण होते. या दोन गोष्टी आहेत ना. आणि ह्या दोन गोष्टी बुद्ध काळापासून सुरू आहेत.
ती म्हणते तथागत सम्यक संबुद्धांना, काय लोकांना शहाणपणा शिकू लागले गौतम, हे बघा तुमच्यामुळे ही माझी अशी अवस्था झालेली आहे. बाकी साऱ्या गोष्टी करताना तुम्हाला काही वाटलं नाही, मग आता बाळातपणाच्या वेळेस तुम्ही चाल ढकलपणा करताय. तुमच्याकडून होत नसेल तर मग अनाथ पिंडकाला सांगा, प्रशंजिताला सांगा, किंवा श्रावस्तीच्या विशाखाला सांगा माझं बाळातपण करण्यासाठी. किती कणखर असेल आणि किती मिथ्या दृष्टीमध्ये बुडालेली असेल बिचारी. बुद्धाला बदनाम करण्यासाठी निघाली. बुद्धाला बदनाम करण्यासाठी निघालेले लोक साध्या सुध्या मिथ्या दृष्टीमध्ये नसतात, काही गोष्टी ठरलेल्या असतात. तथागत सम्यक संबुद्धांनी पुढे जाऊन सांगितलं की ही चीनचा मानवी का आजच याच बुद्ध काळात काय मला बदनाम करण्यासाठी थोडी आली. ही माझ्यासोबत अनंत जन्मापासून आहे आणि जे एकच काम आहे, बदनाम करणे, बदनाम करणे, बदनाम करणे. आणि तोच तिचा कर्मविभाग पुन्हा बुद्ध काळात सुद्धा हिला घेऊन आला की तथागत सम्यक संबुद्धाला सुद्धा बदनाम करण्यासाठी ती तयार झाली. तथागत सम्यक संबुद्ध तिला काही बोलले नाही, पण रागानं द्वेषानं चिडून बोलत होती. रागानं द्वेषानं चिडून बोलता बोलता ज्या काही लाकडाच्या वाट्यान काठ्या बांधल्या होत्या त्याच्या गाठ्या ढिल्या झाल्या. बघा रागात आल्यानंतर लोक कसे बोलतात, ह्या नाक फुगू फुगू बोलतात ना, ह्या लाल जरद तोंड होऊन जाते त्यांचं. कोणता माणूस तुम्हाला रागात सुंदर दिसतो? रागात आलेल्या माणसाला पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटते का जाऊन त्याच्या गळ्यात गुलाबाचा हार घालावा? वाटते का? जवळचा असो का दूरचा असो, वाटत नाही. म्हणजे रागामध्ये जे काही शरीराचे हावभाव आहेत ते बदलून जातात. तिचं तिच्या हातावरती आणि बाकीच्या शरीरावरती कंट्रोल राहिलं नाही त्या रागामुळे. आणि तिनं ज्या काही गाठी मारून ठेवल्या होत्या त्या लाकडाच्या वाट्या आणि काठ्यासाठी, त्या गाठी हळूहळू हळू सुटल्या. रागामध्ये बोलत असताना, जोरात बोलत असताना त्या साऱ्या लाकडाच्या वाट्या आणि काठी तिच्या पायावर दणकन पडल्या आणि तिच्या पायाला जखम झाली. पित्तळ उघडं पडलं. कशाचं? चिंचाचं पित्तळ उघडं पडलं आणि साऱ्या लोकांच्या नजरेत आलं की अरे अरे ही तर बुद्धांना बदनाम करण्यासाठी आली होती. मग काय झालं? तथागत सम्यक संबुद्धाच्या समोर बसलेले सारे लोक तिच्या मागे लागले. ती पुढे आणि लोक तिच्या मागे. बुद्धाला बदनाम करते का? है ना, बुद्धाला बदनाम करते का? अशा पद्धतीनं पळता पळता खाली पडली आणि तिथेच मेली. दुर्गतीला गेली. दुर्गतीला गेली. दुर्गतीला जाणं म्हणजे नरकात जाणं, है ना. नरक दोन पद्धतीचा आहे. नरक दोन पद्धतीचा असतो. कोणता? एक जिवंतपणी नरक वेगळा, मेल्यानंतर नरक वेगळा. तर मेल्यानंतरचा नरक काय आम्हाला दिसत नाही, पण जिवंतपणीचा नरक, जिवंतपणीचा नरक खूप महत्वाचा आहे. 4 लोक तुमच्या सोबत असताना जर ते 4ही लोक श्रद्धावंत असतील, शीलवान असतील तर तुम्ही स्वर्गात आहात. आणि 4 पैकी 4ही जर अंधश्रद्धावादी असतील, कर्मकांड करणारे असतील तर तुम्ही नरकात आहात. म्हणून आम्ही काय म्हणतो, येणारा उद्याचा दिवस बाबासाहेबांच्या अनंत पुण्यकर्मामुळे तो दिवस म्हणजे आम्ही नरकातून बाहेर आलो. नरक म्हणजे काय? घाणीमध्ये जन्मलेले जे किडे असतात ना, किडे, आळ्या, है ना, ते घाणीतच जन्मतात, घाणीतच मरतात, घाणीतच लहानाचे मोठे होतात. पण हजारो वर्षाची तुमच्या आमच्या मेंदूतली घाण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काढली. आणि म्हणून त्या बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून बाबासाहेबांनी सांगितलेल्या साऱ्या प्रतिज्ञाचं आम्ही पालन केलं पाहिजे. आणि जर पालन करत नसू तर मग पुन्हा आम्ही नरकातच चाललो ना, नरकात चाललो. तर काही गोष्टीच्या आम्हाला
मर्यादा येतात. पण आमचा बाप घाबरला नाही रे बाबा, अजिबात नाही. त्या नागपूरमध्ये त्या सांचीच्या आकाराच्या गेटच्या समोर त्या स्टेजवरती 9 लाख लोकांसमोर छाती ठोकपणे तुमच्या आमच्या बापानं 22 प्रतिज्ञा दिल्या का नाही? त्या 22 प्रतिज्ञा त्यातल्या काही नकारार्थी आहेत आणि काही घेण्यासारखे आहेत. बाबासाहेब म्हणतात पहिले सोडा मग धरा. काय सोडायचं आणि काय धरायचं ते सगळं तुम्हाला पाठ असेल असं मी मान्य करतो. पण इथून गेल्यानंतर तुम्ही आम्ही साऱ्यांनी हा एक विचार केला पाहिजे की खरंच या मेंदूतल्या एखाद्या कोपऱ्यामध्ये आहे का थोडंफार काही. आजीनं सांगितलेलं, आजोबानं सांगितलं, शेजाऱ्यानं सांगितलं, पाजाऱ्यानं सांगितलेलं, आत्यानं सांगितलेलं, मावशीनं सांगितलेलं आहे. उपास तापास कर्मकांड अंधश्रद्धा बुवा बाजी अमुक तमुक यू त्यू असेल तर माय माऊल्यांनो काढा. मनातले काढा आणि घरातले काढा. तुमच्या घरातलं आम्ही तुमच्या घरात येऊन काढू. पण बुद्धांनी आम्हाला एक काम सांगितलं, 2600 वर्षापासून ते आजतागायत त्या कामावर आम्ही चालू आहोत. ते कामच आम्ही करतो आहेत की बुद्ध म्हणतात घरातलं सारं काही काढणं. बाबासाहेबांचा तोच विचार आहे की घरातलं सारं काही काढणं सोपं आहे. समजा मी तुमच्या घरात आलो दिसलं मला काय टाकलं नाही बॅगमध्ये चाललो घेऊन, घरातलं काढणं सोपं आहे. पण मेंदूतलं काढणं फार कठीण आहे. तुम्ही आम्ही मेंदूतलं काढू, घरातलं आपोआप निघून जाईल. येणारा काळ फार वाईट आहे. या चिंचा मानविका सारखे असंख्य लोक आज सुद्धा तुमच्या बुद्धाला, तुमच्या धम्माला आणि तुमच्या संघाला बदनाम करण्याचं वारंवार षडयंत्र त्यांचं सुरू आहे. आता याच्यात प्रकार असा आहे की बाहेरचे 25% आहेत आणि आपलेच 75% आहेत. खरंय खरंच खरं आहे. बाहेरचे 25% आहेत, आपलेच 75% आहेत. आता आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरतो तर बरेच लोक आम्हाला कंप्लेंट करतात. आता आमची काही लोक कंप्लेंट करतच असतील. सगळ्यांच्या कंप्लेंट सुरू आहेत. मायाबाई त्या विहारातला भंतेजी असाच आहे, ते पगारी असाच आहे, ती टीमच अशीच आहे, ते विहारात लोक येणारे बरोबर नाहीत, नाही असेच आहेत. माय तुम्ही कसे आहे ते कोण पाहायचं आहे का रे? तुम्ही कसे आहे ते कोण पाहायचं? बुद्ध म्हणतात याचं त्याचं पाहू नका, स्वतःच पहा. म्हणतो ना तुम्ही आम्ही, लोकांच्या डोळ्यातलं कुसळ दिसते, कुसळ, आणि माय तुझ्या डोळ्यातलं तुला मुसळ दिसय ना दादा, तुझ्या डोळ्यातलं तुला मुसळ दिसय ना. म्हणजे त्याचं एवढूस चुकलं तर गावभर बोंबाटा. तर असंच आहे, ती तशीच आहे, ती अमुकच आहे, ती तमुकच आहे. अरे तू बोलू लागला म्हणजे तुझ्या वाणीचं पाप कर्म आहे ना. आणि तू कसा आहे चांगला माणूस, एकमेकाची निंदा करत नाही. वांगल्या माणसाला दुसरा धंदाच नाही. चांगला माणूस एक एक शब्द तोलून मापून वापरतो. माझ्या वाणीचे दुष्कृत्य झाले नाही पाहिजे. वांगल्याला काय, त्याचा चालू आहे कार्यक्रम. आणि म्हणून माय माऊल्यांनो, एक नवीन जबाबदारी तुमच्या आमच्यावरती आलेली आहे की आमच्यातले सुद्धा असे जे काही चिंचा मानविका सारख्या प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना अचूक पद्धतीनं ओळखा. जर ओळखणार नाहीत तर मग कठीण आहे. पण ते आपलं अमंगल, आपलं कल्याण ते काहीच करू शकत नाहीत. परंतु जी काही धम्मासाठी चाललेली जी काही चळवळ आहे तिला थोडासा, त्याला म्हणतात की रथाला उट लावणे, काय म्हणतात त्याला, वट का उट म्हणतात ते, उटी लावणे, चालत्या रथाला उटी लावणे, तसे आमचे लोक, काही बरे लोक करतात. तर या प्रवचनाच्या माध्यमातून त्यांनी ऐकून ते सोडून द्यावं. नसतील तर अनेक चांगल्या पद्धतीनं ध्यान साधना करून आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. ही होती गाथा क्रमांक 176. या गाथेमध्ये किंवा या कथेमध्ये तथागत सम्यक संबुद्धांनी, मग ती मेल्यानंतर तथागत सम्यक संबुद्धांनी सर्वांना उपदेश दिला. आणि तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात
की आपण असत्यवादीपणा सोडला पाहिजे. आपण म्हणत नाही का, एक बोट जर दुसऱ्याकडे असेल तर चार आपल्याकडे आहेत, आहे ना. एक बोट जर दुसऱ्याकडे असेल तर चार आपल्याकडे आहेत. हे चार काय आहेत? ते चार मनाचे दोष आहेत. हे चार मनाचे दोष आहेत. ते मनाचे दोष सुद्धा आम्ही शोधून नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तथागत सम्यक संबुद्धांनी त्या काळी त्यावेळी श्रावस्तीमध्ये उपदेश देताना सांगितलं होतं की जोपर्यंत आम्ही आमच्या जीवनाला समजून घेऊन हा बोध लक्षात घेत नाही, जो सत्याचे धम्माचे अतिक्रमण करून, है ना, सत्याचे धम्माचे अतिक्रमण करून खोटे बोलणारा आहे, ज्याला परलोकाची पर्वा नाही, त्या व्यक्तीसाठी कोणतेही पाप कर्म अस्पर्शित राहत नाही. अर्थात ती व्यक्ती कोणतेही पाप कर्म करू शकते ज्याला कुठल्याच गोष्टीवर विश्वास नाही, ज्याला कुठल्याच गोष्टीवर विश्वास नाही, त्या व्यक्तीला पाप कर्म म्हणजे काहीच वाटत नाही. किंवा ज्याचा मेंदू दुसऱ्याच्या स्वाधीन आहे, अशा व्यक्तीला सुद्धा सांघिक पद्धतीनं ऐकून पाप कर्म करायला काहीच वाटत नाही. आजच्याही काळात आपण ती घटना पाहतो ना, एखाद्या महापुरुषाच्या पुतळ्यावरती चिखलफेक होते, शाई फेक होते, महापुरुषांचे पुतळे तोडल्या जातात. हे लोक कोण असतात? मेंदूनं गुलाम असलेले लोक असतात. पिढ्यानपिढ्या इथल्या समाज व्यवस्थेनं मेंदूला गुलाम करण्याचं काम केलेलं आहे. तर आम्ही आमच्या मेंदूची गुलामी सोडण्याचं काम केलं पाहिजे. त्या गुलामीतून आपण बाहेर आलो पाहिजे, असा तथागत सम्यक संबुद्धांचा उपदेश आहे. गाथा क्रमांक 177 यामधील जो उपदेश आहे तोही अतिशय महत्वाचा आहे. तोही आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ही गाथा तथागत सम्यक संबुद्धांनी जेतवनातच विहार करत असताना, म्हणजे जेतवनातच बुद्धांचं वास्तव्य असताना बोललेली गाथा आहे. मला असं वाटते की 176वी गाथा किंवा तिच्या संदर्भात आलेली कथा तुम्ही अनेक वेळेस ऐकली असेल, पण अशा पद्धतीने ऐकली नसेल. म्हणजे आज तुम्हाला ती गाथा आणि कथा समजली अशी अपेक्षा व्यक्त करून मी पुढे चालतो. तथागत सम्यक संबुद्ध जेव्हा जेतवनामध्ये वास्तव्याला होते, तेव्हा राजा प्रसेनजिताच्या 2 अमात्याविषयी तथागत सम्यक संबुद्धांनी दिलेला हा अतिशय सुंदर उपदेश आहे. अतिशय सुंदर असा उपदेश आहे. जेतवनामध्ये विहार करत असताना तथागतांनी ही गाथा कौशल नरेश प्रसेनजिताच्या अनुपम अशा भोजनदानाच्या निमित्तानं बोललेली आहे, किंवा हा तथागत सम्यक संबुद्धांचा त्या काळचा उपदेश आहे. कौशल हे त्या काळातलं 16 जनपदातील एक जनपद है ना. कौशल हे एक जनपद आहे. कौशल म्हणजे श्रावस्ती, कारण कौशल या जनपदाची राजधानी ही श्रावस्ती होती. आणि या कौशलचा राजा होता राजा प्रसेनजित. मगधाचा राजा कोण होता बरं? राजा बिंबिसार. बिंबिसाराचा पुत्र कोण होता बरं? राजा अजातशत्रू. हा जो प्रसेनजित होता हा कौशलचा राजा होता. आणि मल्लिका आणि प्रसेनजित हे अत्यंत श्रद्धावान होते. कौशलच्या सगळ्या प्रजेला ते आपल्या मुलाबाळासारखं प्रेम करत होते. आताचे राजे तसे नाहीत बरं. आताचे राजे फार वेगळे आहेत. आताचे राजे प्रजेचंच खाते आणि प्रजेला उपाशी मारते. त्या काळातले राजे होते ते उपाशी राहायचे, पण प्रजेला उपाशी नाही ठेवायचे, है ना. प्रजेला उपाशी ठेवायचे नाहीत असे ते राजे होते. त्यातला हा कौशलचा राजा प्रसेनजित आणि त्याची पत्नी मल्लिका अत्यंत श्रद्धावान. दोघेही
उत्तम असं व्रताचं पालन करणारे लोक आणि तथागत सम्यक संबुद्धाला वारंवार भोजनासाठी निमंत्रित बोलवणारे हे दानशूर परिवार होता. असंख्य भिक्खू संघासमवेत ते भोजनदानाला तिथे येत असत. काय झालं बघा, या कथेतला जो अर्थ आहे तो लक्षात घ्या. आम्ही भिक्खूंना भोजनदान का देतो? काय कारण आहे? भिक्षूला भेटत नाही म्हणून तुम्ही खाऊ घालता का? तसं जर करत असेल तर तुमच्यासारखं चुकीचं कोण नाही बरं. आम्हाला भिक्षा पात्र आहे. आम्ही कोणाच्याही दारात उभं राहिलं तरी आमचं पोट भरते. आम्ही खास करून तुमच्याच दारात उभं राहतो कारण तुमचं पुण्यकर्म झालं पाहिजे म्हणून. लक्षात घ्या. भिक्षूला तुम्ही का भोजनदान देता? यस. भिक्षूला चिवर का देता? पुण्यकर्मासाठीच ना. भिक्षूला औषध का देता? पुण्यकर्मासाठीच. भिक्षूला पैशाचं दान का देता? पुण्यकर्मासाठीच. या साऱ्या गोष्टी साऱ्या काही पुण्यकर्मासाठी आहेत. इथं बसल्या कशासाठी? प्रसेनजिताला आणि मल्लिकेला सुद्धा समजलं होतं की भिक्खूंना भोजनदान देणं सुद्धा पुण्यकर्माचा एक भाग आहे. त्या काळात ना स्पर्धा लागलेली होती कौशलमध्ये. स्पर्धा कोणती बघा, त्यानं गाडी घेतली, दुसऱ्या वर्षी त्याच्यापेक्षा मोठी गाडी घेतो, ही स्पर्धा नाही. त्यानं एक मजला चढवला, मी दुसरा मजला बांधतो, ही स्पर्धा नाही. तिनं नाकातलं नवीन आणलं, मी उद्या कानातलं नवीन घेतो, ही स्पर्धा नाही. ह्या तकलादू स्पर्धा आहेत. ह्या टिकणाऱ्या स्पर्धा नाहीत. ह्या कल्याणाच्या स्पर्धा नाहीत. त्या काळी लोकांचं कल्याण साधणारी एक स्पर्धा कौशलमध्ये लागली होती. स्पर्धा होती राजामध्ये आणि स्पर्धा होती प्रजेमध्ये की सर्व अधिक उत्तम भोजनदान भिक्खू संघाला राजा देते का कौशलची प्रजा देते. बघा, ही स्पर्धा लागली होती. मग कौशलमध्ये भिक्खू संघ आला आणि भिक्खू संघाला भोजनदान देण्याची त्यावेळची जी काही वेळ होती ती प्रजेची होती. प्रजा म्हणजे कौशलमध्ये राहणारे लोक. राजा प्रसेनजित याच्या अधिपत्याखाली वास्तव्यात असलेले लोक, त्या लोकांनी अतिशय उत्तम पद्धतीने भोजन तयार केलं आणि ते भोजन भिक्खूला दिलं. पुढची वेळ राजाची होती. राजानं सुद्धा उत्तम भोजनदान केलं. पण यामध्ये व्हायचं असं की ज्या ज्या वेळेस कौशलमध्ये भिक्खू संघ भोजनासाठी आला तर राजा हा थोडा कमी पडायचा. लक्षात घ्या, ही आहे पुण्यकर्माची प्रथा. याला म्हटलेलं आहे कुशल कर्माची स्पर्धा. कुशल कर्माची स्पर्धा करणारा व्यक्ती लवकरात लवकर सर्वोत्पन्न होतो, सकृतागामी होतो, अनागामी होतो, अर्हत होतो. नाही अर्हत झाला तर निदान तो चांगला माणूस तरी होतो. कुशल कर्म तुमचे आमचे अजिबात व्हायला जात नाहीत म्हणून ते वारंवार केले पाहिजे. जेव्हा जेव्हा कौशलमध्ये भिक्खू संघ आला तर राजा मात्र त्या स्पर्धेमध्ये हरल्यासारखं राजाला वाटायचं की जे काही मी करू लागलो माझ्यापेक्षा जास्त हे लोक करू लागले. एकदा राजा दुःखी अंतकरणाने बसला. राणी त्याच्याकडे गेली. राणीला तो म्हणाला की मल्लिका, हे कौशलचे लोक ना माझ्याही पेक्षा म्हणजे राजाही पेक्षा उत्तम असे पदार्थ बनवून ते भिक्खू संघाला खाऊ घालत आहेत, भोजनासाठी देत आहेत, दान देत आहेत, नाना तऱ्हेच्या वस्तू वेगवेगळ्या गोष्टी त्यांना त्या दान देत आहेत. तर हे पाहून मला थोडंसं वेगळं वाटत आहे, म्हणजे लाज वाटत आहे मला अशी. मल्लिका श्रद्धावान होती ना. मल्लिका मला ही राजन काळजी नसावी, मी सांगते तसं करा. काळजी नसावी, मी सांगते तसं करा. 500 हत्ती बोलवा, 500 हत्ती बोलवा. आता कौशलची प्रजा, सर्वसाधारण माणूस तुम्हाला जर म्हटलं एक हत्ती आणा बरं, आणसाल का तुम्ही? नाही आणता येणार ना. पण राजाला काय, राजा बोले दल हाले. दिलं फरमान, लाव 500 हत्ती. आणले 500 हत्ती. लाव 500 छत्रिया, आणल्या छत्र्या. सगळ्या गोष्टी काय वेल अलबेल.
शाल वृक्षाची झाडं तोडायचे आणि भिक्खू संघाला शाल वृक्षाचं उंच असं आसन बनवायचं बसायला. जो काही सभामंडप ठरवलेला असेल, सजवलेला असेल, त्या सभामंडपामध्ये जिथून भिक्खू संघाची एंट्री होईल ना, तर त्या शाल वृक्षापासून बनवलेल्या नावा ठेवायच्या, होडी. आणि 500 सुंदर स्त्रिया त्या होडीमध्ये सुंदर असे अत्तर टाकतील आणि भिक्खू संघ चालला तर त्या होडीतलं पाणी, सुगंधित पाणी भिक्खू संघाच्या शरीरावरती उडेल. उत्तम उत्तम असे भोजन बनवा, उत्तम उत्तम असे पदार्थ बनवा. आणि राजन, तुमच्या राज्यातली जनता हे करूच शकणार नाही, तुम्ही हे करून बघा. मल्लिकाचं ऐकलं आणि राजानं दुसऱ्या दिवशी तसंच केलं. अतिशय सुंदर पद्धतीनं तथागत समवेत भिक्खू संघाच्या 500 भिक्खू संघाच्या भोजनाची व्यवस्था राजाने केली. मल्लिकाने त्याचा सहभाग नोंदवला. सारा कार्यक्रम व्यवस्थितपणे झाला. या संपूर्ण कार्यक्रमासाठी राजा कौशलचा राजा प्रसेनजित यांनी 14 कोटी रुपयाचा खर्च केला. किती? 14 कोटी रुपयाचा खर्च केला कौशलमध्ये. श्रावस्तीमध्ये सुद्धा अशी एक घटना आहे. निगार माता विशाखा तुम्हाला आम्हाला माहित आहे. निगार माता विशाखाने किती खर्च केला? 9 त्रिक 27 कोटी. 9 कोटी रुपयाची जागा घेतली, 9 कोटी रुपयाचं विहार बांधलं पूर्वाराम, आणि बुद्ध विहाराच्या उद्घाटना प्रसंगी 9 कोटी रुपयाचं दान दिलं. 9 त्रिक 27. त्या काळचे लोक काय साधे सुधे होते का? लय श्रीमंत होते, पण पैशापेक्षा ते मनानेही मोठे होते. हो, मनाने मोठे होते. बुद्ध म्हणतात, देताय किती ते महत्वाचं नाही, कोणत्या मनाने देता हे महत्वाचं आहे. तर तुमच्या दानाच्या भरोश्यावर हे सगळं सुरू आहे ना. भिक्खू टिकला तर धम्माचा प्रचार होईल ना. हो, आणि भिक्खूच नाही टिकला तर धम्माचा प्रचार होईल का? भिक्खूंना टिकवणारे तुम्ही मायबाप, तुमच्यासारखे मायबाप पण टिकले पाहिजे ना, हे का नाही? तुम्ही टिकले तर आम्ही टिकून, आम्ही टिकलो तर धम्म टिकेल, आणि धम्म टिकला तर इथली माणुसकी टिकेल. इथली माणुसकी टिकवण्याची जबाबदारी आमच्या बापानं, बाबासाहेबांनं तुमच्या आमच्यावर दिलेली आहे. बाकी कोण काय करते आणि कुठं जाते आणि किती 9 दिवस जाते का 10 दिवस जाऊ दे माय. जी गेली तिला बाय बाय आणि जी आली तिला हाय हाय, है ना? बरोबर आहे का नाही? पिवळी घाल, तू लाल घाल, तू हिरवी घाल, तू ढवळी घाल, तू जांभळी घाल, तू केसरी घाल, मग ही ढवळीच बरी माय, पांढरी साडी, है ना? बरोबर आहे ना? म्हणून तुम्ही आम्ही ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. त्या काळच्या लोकांना सुद्धा पुण्यकर्माची जाण होती. राजा प्रसेनजितानं भिक्खू संघाच्या भोजनाची खूप चांगल्या पद्धतीनं तयारी केली. आणि भिक्खू संघाची खूप चांगल्या पद्धतीनं तयारी केल्यानंतर जेव्हा भोजनदान वगैरे झालं, त्या साऱ्या गोष्टीसाठी त्यांनी 14 करोड मुद्रा खर्च केल्या होत्या. आता सुवर्ण मुद्रा होत्या त्या 14 करोड सुवर्ण मुद्रा. काय किंमत असेल? सोन्याची मुद्रा, त्या काळी काशार्पण मुद्रा म्हणून चलन होतं. एवढा पैसा खर्च करून त्यांनी ते सगळा कार्यक्रम यशस्वी पद्धतीनं साजरा केला. आणि साजरा केल्यानंतर सारं काही भिक्खू संघाचं भोजनदान वगैरे झालं. भिक्खू संघाचं भोजनदान झाल्यानंतर राजा गुडघ्यावर बसला आणि राजा गुडघ्यावर बसून तथागताच्या समोर गेला. तथागताच्या समोरचं भिक्षापात्र राजानं बाजूला केलं. भिक्षापात्र बाजूला करणं याचा अर्थ असा होता की आता तथागत सम्यक संबुद्ध पुण्याचं पुण्यानुमोदन करतील. त्या काळचे लोक सांगायचे नाही भिक्षूला ज्ञानाभंतीचे प्रवचन नाही, इशारो से काम चलता था. लोकांनी हात जोडले की भिक्षू समजून घ्यायचे की आता यांना प्रवचन द्यायचं आहे. आणि भिक्षू तसेच होते ना, लोक असे पाहिल्याबरोबर ते स्कॅन करायचे, कोणाला काय द्यायचं, कोणाला काय द्यायचं, है ना? लोक तुमच्यासारखे तासन तास बसून ऐकायचे. राजाला वाटलं की आता तथागत सम्यक संबुद्ध दानाचं दानानुमोदन करतील. बुद्धाने सुद्धा दानाचं दानानुमोदन करण्यासाठी अशी नजर फिरवली लोकांकडे.
आता बुद्ध वर्तमान भूत भविष्य जाणणारी है ना, तिन्ही काळाचं ज्ञान असलेला तथागत सम्यक संबुद्ध लोकांकडे मान फिरवत आहेत, असं लोकांना बघतायत. लोकांना पाहता क्षणी त्यांच्या लक्षात एक आलं की या प्रसेनजिताचे दोन अमात्य आहेत, त्यातला एक आहे काल आणि एक आहे कन्न. दोन अमात्य आहेत. कोणाचे? प्रसेनजिताचे दोन अमात्य आहेत. त्याच्यात एकाचं नाव आहे काल आणि एकाचं नाव आहे कन्न. बुद्धाला हे समजलं की कालच्या मनामध्ये एक वेगळाच विचार आहे. चांगल्या कामाला नाव बोटं ठेवणारे हजार असतात आणि चांगल्या कामामध्ये सहभागी होणारे बोटावर मोजण्यासारखे असतात. नाव बोटं ठेवायला मात्र एक नंबर. त्यांनी असंच केलं, त्यांनी तसंच केलं, ते असेच करतात, ते तसेच करतात, त्यांना कार्यक्रमच जमत नाही आणि ते हा मुकन ते मुकन. बापा 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 लेच मोठी लिस्ट राहते नाव ठेवायला. आता हा जो काल आहे, प्रसेनजित राजाचे दोन अमात्य, एक काल आणि दुसरा कन्न, बुद्धांनी नजर फिरवली लोकांना उपदेश द्यावा या अर्थाने. या कालच्या मनामध्ये एक विचार असा चाललेला होता. तो म्हणू लागला होता की आमचा राजा येडा आहे. आमचा राजा कसा आहे? येडा आहे, पागल आहे. अरे भिक्खू संघ बोलवला तर बोलवला, हत्ती कशाला आणायची होती है ना? बरं हत्ती आणल्या तर आणल्या, या छत्र्यांचं काय काम होतं? 500 छत्र्या आणल्या तर आणल्या, या शाल वृक्षाला तोडून भिक्खू संघाला आसन बनवायचं काय काम होतं? चटईवर बसले असते ना. बरं ठीक आहे, आता असं नाही दिलं तर एवढं स्वादिष्ट भोजन द्यायचं काय गरज होती? काल अमात्य, काल प्रसेनजित राजाचा काल अमात्य, त्याच्या मनातले विचार. एवढं सत्कार समारंभ भिक्खूची सुरसुरशा करायची काय गरज होती? आले असते, पात्रामध्ये भोजन दिलं असतं, भोजनाने जल देऊन वाटी लावला असतं, पण एवढं सगळं 14 करोड काशांतर मुद्रा खर्च करण्याची काय पाळी आली? आमचा राजा कौशलला कंगाल करत आहे आणि या भिक्खूंना श्रीमंत करत आहे, असा त्याच्या डोक्यात विचार आला. तो दुसरा कन्न नावाचा त्याचा एक अमात्य होता, त्याच्या डोक्यात एक विचार आला. तो म्हणाला की साधू साधू, आमच्या राजासारखा राजा नाहीये. त्याला पुण्यकर्म समजले बिचाऱ्याला, आणि तो पुण्यकर्म एकटाच करत नाही, मल्लिका सोबत करत नाही, तर सामुदायिक पद्धतीने तो पुण्यकर्म करून घेतोय. सामुदायिक पुण्यकर्म करण्याची जी काही फळ आहे ते त्याला माहित आहे. आमच्या राजासारखा राजा नाही. 14 करोड काशांपन मुद्रा खर्च करून हा कार्यक्रम राजाने केला. राजाच्या कोशामध्ये आणखी लाखो करोडो काशार्पण मुद्रा येतील. 14 करोड गेले तर काय? असा कन्न नावाचा जो काही अमात्य होता तो विचार करत होता. तथागत सम्यक संबुद्धांना हे समजलं आणि बुद्धांनी फक्त 4 ओळीची एक गाथा बोलली, उपस्थित जनसमुदायाला आशीर्वाद दिला आणि बुद्ध उठले. राजा प्रसेनजिताच्या मनात हा विचार आला. प्रसेनजित राजा आणि त्याची पत्नी हे दोघेही अत्यंत श्रद्धावान आहेत. जेतवणामध्ये जाऊन तासन तास बसणे, बुद्धांचं प्रवचन ऐकणे हे त्यांचा नित्य नियम आहे. राजाच्या मनात हा विचार आला की भगवंतानी लांब लचक असं दाननुमोदन नाही केलं है ना. ज्या लोकांना ऐकण्याची सवय असते ना, ते लोक आम्हाला येऊन म्हणतात, भंतेजी 2-3 सुत्त जरा जास्त म्हणा ना. आणि जे लोक येडे असतात लग्नामध्ये तर लेच घटना घडतात बा आमच्यासोबत. बापा बापा, नवरीचा बाप येते भंतीची शॉर्टकट, नवरीची माय येते भंतीची शॉर्टकट, नवरदेवचा बाप या कानात, नवरदेवाची माई या कानात, कान असे खायला उठतात की काय करा. शॉर्टकट 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 लग्न लावून घेतात आणि लग्न एकही महिना टिकत नाही. मग तेच म्हणतात आमच्याजवळ, भंती तुम्ही चांगलं लग्न लावलं नाही. अरे लावूच दिलं नाही ना, काय गेलं तर मंगलमैत्री तर मनातून येईल ना. मंगलमैत्री कशी येते? जास्तीत जास्त बुद्धवचन ऐकल्यानंतर मन शांत होते, मन धीर होते, मन गंभीर होते, मन प्रसन्न होते आणि प्रसन्न झालेल्या मनाचीच मैत्री एकमेकाला लागते. वंदना 5 मिनिटाची आणि डीजे 6 तास.
ते गध एकदा घोड्यावर बसलं की उतरतच नाही. इकडं भंतेची वाट पाहू पाहू परेशान, हा ना, त्याचं सुरू असते डीजे. बऱ्याच लोकांना आम्ही विचारतो की लवकर येत जाणार, म्हणते 40,000 दिले मोजून डीजेला, आणि अर्ध्या तासात आणायचं काय. अरे ज्या लोकांना सद्धम्माची आवड आहे, मला पुन्हा पुन्हा तुमच्या द्यायला खूप आवडेल. तुमच्यासारखे लोक मी नाही पाहिले. एवढे समजते आता एवढं काय तेवढं त्या काळातल्या बुद्ध भिक्षूसारखं आम्हाला कळत नाही, थोडीफार जाण आहे आम्हाला. चेहरे पाहिल्यानंतर आम्हाला समजते. चेहरे आम्ही लय चांगले वाचू शकतो. बापा आमच्यासारखे चेहरे कोणीच वाचू शकत नाही. आम्हाला पटकन समजते कोणत्या बाईला किती समजू लागलं आणि कोणत्या माणसाला किती समजू लागलं, है ना. तुम्ही सगळे चांगले लोक आहेत. मला असं वाटते की तुम्ही एकदा तुमच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवाच. जेव्हा तथागत सम्यक संबुद्धांनी सर्व जनतेकडे अशी नजर फिरवली, तेव्हा तथागत सम्यक संबुद्धांना या काल आणि कन्नच्या मनातले विचार समजले, आणि तथागत सम्यक संबुद्धांना असं वाटलं की आता ही सभा दूषित झालेली आहे, है ना. ही सभा दूषित झालेली आहे म्हणून बुद्ध उठले आणि बुद्ध चालायला लागले. पण राजाच्या मनात असा विचार आला की बुद्ध एवढा शॉर्टकट तर कधीच मारत नाही. निवांत खूप चांगल्या मधुर स्वरामध्ये तथागत सम्यक संबुद्ध तासन तास पुण्याचं अनुमोदन करतात. बुद्ध श्रावस्तीच्या जेतवनात आले. बुद्ध बसले. राजाने प्रश्न केला की भगवान आज दानानुमोदन नाही केलं. तथागत सम्यक संबुद्धांनी राजा प्रसेनजिताला उत्तर देताना सांगितलं की राजन, ती सभा दूषित झाली होती. ती सभा दूषित झाली होती. विहारात जर एक जरी माणूस दारू पिऊन आला तर ती सभा दूषित होत असते. सभा दूषित होणं म्हणजे काय? हा, आहे का नाही? म्हणजे एक जर असा माणूस आला तर ते अख्ख्या लोकांची वाट लावते. आमचंही लक्ष त्याच्याकडे जाते, तुमचंही लक्ष त्याच्याकडे जाते. आम्ही काय बोलवलो आम्हाला समजत नाही, तुम्हाला काय ऐकवलं तुम्हाला समजत नाही. झाली सभा दूषित, आहे का नाही? किंवा एखाद्या व्यक्तीवरती अनेक गुन्हे आहेत, 10, 15, 20, 25, 30, हाफ मर्डर, फुल मर्डर, 2.25 मर्डर, 3 मर्डर, सगळेच मर्डर, आणि त्याला इथं आणून बसवलं आणि मी प्रवचन देऊ लागलो शांतपणे चांगल्या पद्धतीनं. तुमचं लक्ष माझ्याकडे राहील का? नाही, त्याच्याकडे आहे का नाही? म्हणजे ती सभा दूषित होण्याचं कारण आहे का नाही? सभा दूषित कोण करत असते? माणूस, माणसाचं मन. आणि ती सभा दूषित कोणी केली होती? तर ती सभा दूषित केली होती काल नावाच्या अमात्यानं. तथागत सम्यक बुद्ध जाणकार होते. तथागतांना हे समजलेलं होतं की इथे 2 लोकांच्या मनाची अवस्था, एकाची चांगली आहे, एकाची वाईट आहे. एक जण दुर्गतीला जाणार आहे आणि त्याला कितीही उपदेश आता जरी सांगितला तर त्याला काय समजणार नाही. दुसरा जो आहे तो मात्र 100% श्रोतापन्न होणार आहे, कन्न. तथागत सम्यक संबुद्ध राजांना म्हणतात, राजन, ती जागा योग्य नाही. ज्या जागेमध्ये धम्म सांगितल्यानंतर धम्म लोकांना समजणार नाही, ती जागा योग्य नव्हे. की ज्या जागेवरून धम्म चर्चा केल्यानंतर लोकांना धम्म पटणार नाही, किंवा ती वेळही योग्य नाही, आहे का नाही? 7-8 दिवसानंतर पाणी आलं, तुम्ही पाणी भरायला आणि मी म्हटलं एखाद्या आईला जाऊन, आई हात जोड बरं, नाही बरं, मी काय म्हणतो, ती मला थांबाना भंतीची 10 मिनिटं पाणी भरू द्या. 8 दिवसाला पाणी येते आमच्याकडं, 9 दिवसाला पाणी येते आमच्याकडं. ती वेळ बरोबर आहे का? तुमचा एखादा मित्र किंवा मैत्रीण गेल्या अनेक वर्षापासून तुम्हाला भेटलीच नाही, ती भेटायला आली, आणि तेव्हा जर मी तुमच्याकडे आलो म्हटलं दोघी जणी हात जोडा, माझा आहे का, मी सांगतो काय, ती योग्य वेळ आहे का? नाही. योग्य वेळ कशी आहे? जेव्हा तुम्ही शांत आहात, तुमचं मनही शांत आहे, आणि तुम्ही आणि तुमचं मन फक्त एकाच ठिकाणी शांत होते, त्याला म्हणतात बुद्ध विहार. आम्ही
महिने न महिने बुद्धविहारामध्ये बसूनच का धम्म ऐकतो, त्यालाही कारण तेच आहे. आणि हे बाबासाहेबांनाही सुद्धा समजलं होतं. म्हणून बाबासाहेब वारंवार समाजाला म्हणायचे, अरे बुद्धविहार बांधा आणि बुद्धविहाराच्या बाजूला ग्रंथालय बांधा. दोन गोष्टी सांगितल्या बाबासाहेबांना दोन गोष्टी सांगितल्या. त्याच माध्यमातून तुम्हाला आम्हाला धम्म समजता येईल. तेव्हा तथागत सम्यक संबुद्धांनी तिथे ही 176 क्रमांकाची गाथा सांगितलेली आहे. तथागत सम्यक संबुद्धांनी राजा प्रसेनजिताला आणि तिथे उपस्थित असलेल्या भिक्खू संघाला उपदेश देताना काल आणि कंड या दोघांच्या मनाची अवस्था पाहून आम्ही कुठे काय सांगायला पाहिजे, कुठे कोणासोबत कोणती चर्चा केली पाहिजे आणि अनुमोदन कशा पद्धतीने केलं पाहिजे. अनुमोदन करणे हे अत्यंत महत्वाचं आहे. चांगल्या कामात जर भाग घेता येत नसेल तर चांगल्या कामाची आपण अवहेलना सुद्धा करू नये. चांगल्या कामामध्ये जर मदत करता आली तर आपण वारंवार ती मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. चांगलं काम कोणतं आहे तर विशेषतः धम्माचं काम. धम्माला पुढे नेणं खूप महत्वाचं काम आहे आणि ते सगळ्यात परमसुख टिकणारं असलेलं ते काम आहे. नाही ते तुम्ही आम्ही केलं पाहिजे. तथागत सम्यक संबुद्धांनी त्या काळी त्यावेळी धम्मपदातली गाथा क्रमांक 177 ही सांगितलेली आहे. तथागत सम्यक संबुद्ध बुद्ध म्हणतात की धैर्यवान दानाचे अनुमोदन करतात. धैर्यवान हा काल होता का? नाही, तो मिथ्या दृष्टीमध्ये होता. पण कन्न कसा होता? तो धैर्यवान आहे. धैर्यवान म्हणजे काय? हिम्मत असलेला पुरुष, हिम्मत असलेली स्त्री. धैर्य कुणाच्या मनात असते? ज्याला पुण्यकर्म समजलेला आहे तो धैर्यवान असतो. ज्याला ज्ञानाचा अर्थ समजलेला आहे तो धैर्यवान असतो. अन्यथा प्रमादामध्ये पडलेला माणूस धैर्यवान म्हणता येत नाही. त्यावेळी त्या काळी तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात, न कदारिये देवलोकं वज्जन्ति बाला हवे न पसंसति दानं धीरो च दानं अनुमोदमानो तेने वसो होती सुखी पसत्थ. याचा मराठीत अर्थ आहे, कृपण लोक देवलोकास जात नाहीत, मूर्ख लोक दानाची प्रशंसा करत नाहीत, धैर्यवान लोक दान अनुमोदन करून त्या कर्मानेच त्या परलोकात सुखी होतात. हा जो काल आहे, कालाला काही मिळालं नाही, परंतु कन्न हा बुद्धाचा उपदेश ऐकून श्रोतापन्न मात्र काही काळानंतर झाला. तथागत सम्यक संबुद्ध इथे असं सांगतायत की जे लोक सद्धम्माशी जोडल्या गेलेले आहेत, सद्धम्माचा विचार ज्यांना समजलेला आहे, तेच लोक दानाच्या कामामध्ये मदत करतात. हे दानाचं काम आहे. बुद्धविहारात पैसा देणे, बुद्धविहारात वेळ देणे, बुद्धविहारात ग्रंथ देणे, बुद्धविहारात चटई देणे, खुर्ची देणे, अमुक देणे, तमुक देणे, जे काय द्याल ते हे सगळं दानाच्या स्वरूपातलं आहे. आणि हे दान तुम्हाला योग्य त्या पद्धतीनं फळ देणार आहे ना. ज्या लोकांना दानाचा खरा अर्थ समजला ते दान देणाऱ्या लोकांचीही प्रशंसा करतात आणि त्यांच्या पुण्याचं अनुमोदन करतात. ते काय म्हणतात? सामुदायिक पद्धतीने आम्ही दान करून घेताना एक गाथा म्हणत असतो. काय? त्या गाथेचा अर्थ असा होतो की तुम्ही जे दान देत आहात त्या दानाच्या बलानं तुमचं, तुमच्या परिवाराचं, तुमच्या नातलगाचं, तुमच्या शेजाऱ्या पाजाऱ्याचं साऱ्यांचं कल्याण हो. दान तर एकच देऊ लागला ना, दान एकच देऊ लागला, पण पुण्य साऱ्यांचं होऊ लागलं, मंगलमैत्री साऱ्यांसाठी भेटू लागली. तर याला म्हटलेलं आहे एकानं केलेल्या पुण्याचं इतर सर्वांनी केलेलं नमोदन, पुण्य अनुमोदन. बहुत अच्छा. आपण साधू साधू म्हणत नाही का? साधू साधू साधू, खूप चांगलं, खूप चांगलं, खूप चांगलं. तर त्या अर्थाने की तुम्ही हे काम करत आहात तर तुम्ही केलेलं हे काम
आणि त्या कामासाठी आम्ही सुद्धा तुम्हाला मैत्री देतोय की तुमचे दुःख नष्ट हो, तुमचा शोक नष्ट हो. माय माऊल्यांनो, प्रिय सज्जन उपासक आणि उपासिकांनो, आमच्यासाठी सुद्धा मंगल मैत्री करत जा. तुम्ही धम्म शिकवणाऱ्या भिक्षूंसाठी सुद्धा म्हणायचं असते की आज आमच्या भिक्षूंनी खूप चांगला धम्म आम्हाला सांगितला, आमच्या भिक्षूचं कल्याण हो. अशी मैत्री केली पाहिजे तुम्ही. आम्ही बुद्ध काळातली मैत्री आहे ना. असेच काय भिक्षू 120 वर्ष 150 वर्ष जगायचे का? नाही. तर तुमच्या मंगल मैत्रीवर लोक जगलेले आहेत भिक्खू लोक. आणि म्हणून तुम्ही सुद्धा मैत्री केली पाहिजे. या मैत्रीचं फळ खूप चांगलं आहे. जो करतो त्याला सुद्धा आहे आणि ज्याच्यासाठी करतात त्याला सुद्धा आहे. आणि म्हणून मैत्रीच्या धागेनं बघा आपलं स्लोगनच ते आहे. पगारे सर साधुवाद तुमच्या दूरदृष्टीसाठी किंवा ज्यांनी हे लिहिलं त्याच्यासाठी, मैत्री अनुबंध दृढ करूया, चला थम्म चळवळ गतिमान करूया. है ना? म्हणजे या सर्व लोकांना आणि तुम्हाला ही मैत्री समजलेली आहे. आणि निश्चित स्वरूपात जाता जाता एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही 3 महिने हा मैत्रीचाच संकल्प पूर्णत्वाकडे नेलेला आहे. कुणी काय म्हणते रे याचा विचार करू नका. आम्हाला काय कमी लोक शिवाय देतात का? आम्ही नाही विचार करत, बिलकुल नाही. तुम्ही फक्त ठाम या गोष्टीवर विश्वास ठेवा की तुम्ही जे करत आहात ते तुमच्या पुण्याचं आहे, तुमच्या समाजाच्या हिताचं आहे, उत्कर्षाचं आहे आणि तुमच्या दुःख मुक्तीचं साधन आहे असं म्हणून तुम्ही काम करा. बाकी कोण काय म्हणते याच्याकडे विचार करू नका आणि लक्षही देऊ नका. दुसऱ्याच्या साठी तुमचा स्वतःचा वेळ कशाला वाया घालता रे? अरे तेवढ्या वेळात तुम्ही 2 मिनिटं मैत्री करा, है ना? त्या मैत्रीचा फायदा आहे ना. आणि मैत्रीमुळे तर तुम्ही आम्ही जोडलेले आहोत आणि ही मैत्री कायमस्वरूपी आम्हाला टिकवणारी आहे. आणि म्हणून तथागत सम्यक संबुद्ध आणि त्या काळी त्यावेळी तिथे जेतवनातल्या साऱ्या लोकांना अशा पद्धतीचा उपदेश देऊन तथागत सम्यक संबुद्ध शेवटी म्हणाले की जेव्हा लोकांना हे समजेल, कोणत्या लोकांना? विरोध करणाऱ्या लोकांना जेव्हा हे समजेल की इथे चांगला सुद्धा जाणार आहे आणि इथे वाईट सुद्धा जाणार आहे, इथे अंधश्रद्धेवाला जाणार आहे आणि इथे ज्याच्या मनात श्रद्धा आहे तो जाणार आहे, इथे ज्ञानी जाणार आहे, इथे अज्ञानी जाणार आहे. मग हा मी पण कशासाठी? है ना? हा क्रोध कोणासाठी? हा मोह कोणासाठी? आणि हे वैर कोणासाठी? चिंचा मानविकाचं आयुष्य कमी झालं ना, दुर्गतीला गेली ना, है ना? काल काही मिळालं नाही पण कन्न तर श्रोतापन्न झाला ना. म्हणजे कर्म तुम्हाला आम्हाला कदापि सोडत नाही. चांगले कर्म चांगले फळ देतात आणि वाईट कर्म वाईट फळ देतात. म्हणून सदा सर्वता चांगलेच कर्म करा. चांगले कर्म करणं याचा अर्थ चांगला पहिल्यांदा विचार करावा लागेल. चांगला विचार करण्यासाठी चांगला धम्म ऐकावा लागेल. चांगला धम्म ऐकण्यासाठी जास्तीत जास्त वेळ द्यावा लागेल. जास्तीत जास्त जिथे बसून वेळ द्यायचा आहे तसले बुद्धविहारही आम्हाला तयार करावे लागतील, आहे का नाही? बुद्धविहारात लागलेल बुद्धविहार आहेत आमचे. तुम्हाला खरं सांगतो, एवढे टोले जंग इमारती आहेत पण त्या इमारतीच्या भिंती ओरडू ओरडू सांगत आहेत अरे इथं माणसं आणून बसवा रे, है ना? 4 भिंती 2 दरवाजे 4 खिड़कियां 1 बुद्धाची मूर्ति, बुद्ध विहार नहीं होता. उसे बुद्ध विहार नहीं कहा जाता. ज्या ठिकाणी तुम्हाला सदा सर्वदा धम्माचं ज्ञान मिळेल, धम्मामृत मिळेल ते खरं बुद्ध विहार. आणि तुमच्या घरात जरी तुम्हाला हे करता आलं तर तुमचं घर सुद्धा विहार आहे. किती मोठे पुण्यकर्म आहेत मनमाडकरांनो तुमचे की तुम्हाला हे एवढं मोठं सुंदर श्रावस्ती बुद्ध विहार मिळालं ना. किती सुंदर आहे,
किती उत्तम आहे. आणि म्हणून अधिक अधिक पुण्यकर्म करा. या पुण्यकर्मामुळे तुमचं कल्याण होणार आहे, तुमची उन्नती होणार आहे. 3 महिन्याच्या कालावधीमध्ये जाता जाता 3 महिन्याच्या कालावधीमध्ये ज्या ज्या लोकांनी या उपक्रमासाठी मदत केलेली आहे, बौद्ध धम्म फाउंडेशन मनमाडला चलो बुद्ध की ओर या उद्देशाने या धम्म प्रवचन मालिकेसाठी ज्या ज्या लोकांनी मदत केली, पण आता जाता जाता एवढी मंगल मैत्री देऊन जातो की ज्या ज्या लोकांनी या प्रकल्पासाठी या कार्यक्रमासाठी 1 रुपया दिला असेल ना, तर ते सुद्धा खूप धनवान आहेत, ते सुद्धा खूप मोलाचे आहेत. त्या साऱ्या लोकांसाठी कोणी भिक्षूंना फळ दिले असेल, चिवर दिला असेल, भोजन दिलं असेल, किंवा या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये एखादं फुल आणून बुद्धाला जरी वाहिलं असेल, तरी त्या साऱ्या लोकांना मी जाता जाता खूप खूप मंगल मैत्री देतो. विशेषतः आम्हाला वारंवार एक गोष्ट अशी वाटते की आम्ही 3-3.5 तास जरी प्रवास करून आलो ना, जोपर्यंत 1-1.5 तास बोलत नाही ना, तोपर्यंत भूक मिटल्यासारखी आम्हाला वाटतच नाही, काय का नाही. याचा अर्थ आम्हाला जास्तच बोलायची सवय असं नाही बरं, की तुमच्याबद्दल असलेली करुणा आहे. वेगवेगळ्या अर्थानं वेगवेगळ्या पद्धतीनं समजून देणं ही तुमच्याबद्दल असलेली करुणा आहे. आणि ही करुणा सुद्धा तुम्हीच आम्हाला शिकवलेली आहे. तुम्ही केलेल्या मैत्रीतून ही करुणा उत्पन्न झालेली आहे. आणि म्हणून याच अर्थाने येणाऱ्या काळात मैत्रीचे अनुबंध आपले दृढ होणार आहेत. हाच विश्वास घेऊन आपल्या सर्वांप्रती मंगल मैत्री व्यक्त करतो. आज श्रावस्ती बुद्ध विहारामध्ये आपल्या सर्वांच्या विषयी मंगल मैत्रीची भावना व्यक्त करतो. विशेषतः धम्मोदय द राईज ऑफ धम्मा या आपल्या यूट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व दर्शकांसाठी सुद्धा खूप खूप मंगल मैत्री अर्पण करून या ठिकाणी मी रजा घेतो. आपल्या सर्वांच्यासाठी मंगल मैत्रीची पुनश्च भावना व्यक्त करून आपल्या सर्वांचं मंगल हो, आपल्या सर्वांचं कल्याण हो. भवतु सब्ब मंगलं, भवतु सब्ब मंगलं, भवतु सब्ब मंगलं. आपल्या सर्वांचं मंगल हो.